2024चं खऱ्या अर्थानं मिशन आहे. एवढं जर आपण केलं तर 24च्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय, या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं. एवढं सांगतो, त्या क्षणाला दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल, याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून जात होतं तर दादा जात होते. दादा, आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे की या नेतृत्वाला जपण्याचं कामही आम्ही करू. फक्त एवढंच सांगतो, आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वाद्याचा पक्का अजित दादा, शब्दाचा पक्का अजित दादा. आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणारं नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत. हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो. एवढंच या ठिकाणी बोलतो, आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या 25 नाही तर 50 वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल, हे लक्षात घ्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. लहान सहान समाज जिथे जिथे असतील आपल्या मतदारसंघात, त्यांचे हात धरून आपल्याला बरोबर न्यावं लागेल. त्यावेळेला आपला विजयाचा मार्ग जो आहे सुकर होणार आहे. आपलं जे स्वप्न आहे अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल. आणि ही जी आमची भूमिका आहे, ही भूमिका सर्व पक्षांची आहे, सर्व नेत्यांची सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा.